नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी रिक्षा चालवत होतो. म्हणजे पावसाचे दिवस होते, आताही पाऊस पडतो आहे. तर माझे व्हाईट युनिफॉर्म असल्यामुळे मग एके दिवशी रिक्षाचं थोडं काम होतं, तर मग थोडं ग्रीस वगैरे लागलं होतं पॅन्टीला. तर मी दुसऱ्या दिवशी खाकी पॅन्ट घातली. खाकी ड्रेसही आहे माझ्याकडे, तसा नाही, खाकी ड्रेस घातली. तर हवालदारनी मला पकडलेलं की लायसन दाखवा, हे दाखवा. मग नंतर त्यांनी वाकून बघितलं की वरती व्हाईट शर्ट घातले, खाली खाकी पॅन्ट घातली. तो बोलतो, हा पोलिसांचा युनिफॉर्म घालतो तू, हा युनिफॉर्म घालणं चुकीचं आहे, कायद्याने गुन्हा आहे, हा पोलीस आहे का तू, पोलिसाचा युनिफॉर्म घालतो का व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट. मी बोललो नाही साहेब, असं असं झालं. तर त्यांनी काही बोलले नाही, तुला फाईन भरावं लागेल, फाईन भरावं लागेल. त्यांनी फाईन मारली मला. पण मी त्यांना बोलून जरा सांगितलं की असं असा प्रॉब्लेम झाला आहे बघा. बाकी पेपर वगैरे सगळं केले होतं, तरी नाही करून त्यांनी माझ्याकडनं 200 रुपये घेतले. ठीक आहे. थोडा वेळ गेल्यानंतर मला लक्षात आलं, ते बोलतात कायद्याने गुन्हा आहे, व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट घालणं कायद्याने गुन्हा आहे, हा पोलिसांचा युनिफॉर्म आहे बोलतात. मग ह्या लोकांना हे दिसत नाही का, ते RSSवाले खाकी चड्डी घालायचे, आता पॅन्ट्स चालू केले त्यांनी. म्हणजे कोणता RSSवाला व्हाईट शर्ट घालून खाकी पॅन्ट घालून उभा असेल तर लोकांना वाटेल हा पोलीसवाला आहे, बरोबर. मग हा युनिफॉर्म यांचा चुकीचा आहे की नाही, व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट, आणि हातात दांडा असतो त्यांच्या आईचा, त्यांच्या RSSवाल्यांच्या आईचा भोसडा, त्यांच्या दांडा असतो हातात. मग लोकांना वाटेल हा पोलीसवालाच आहे. मग कोणताही RSSवाला असं लुबाडून कोणताही गरीब जनतेला लुबाडेल, बाईकवाला असो, टेम्पोवाला असो, रिक्षावाला असो, कोणीही असो, ट्रकवाला असो, या गरिबांना लुटेल. तर यांचा युनिफॉर्म त्यांचा बंद करा, हा व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट. युनिफॉर्म चुकीचा आहे, हा कायद्याने गुन्हा आहे. आणि यांना ना माजू देऊ नका.